ए भंडाल वाले, ए भंडाल वाले, ए भंडाल आहे का भंडाल वाले? अरे गप्प नाही नीट तुला भांगार मी म्हणता येत नाही. मग मी तेच बोलतोय ना. मकर लट पाणला माझ्या अयो. तर नसताना असा हल्ला असताना तुला सांगतो तू आवाज बिवाज देऊ नको. एक तर सकाळ धरून थोडा धंदा झाला बरं का, भांगार कमी भेटलाय. आवाज कसा द्यायचा असतो तुला सांगतो. ए भंगारवाले, लोखंड प्लास्टिक पत्र. भाले आवाज देत म्हणजे माझ्या कामाचं मला सांगतोय तू. हा. भंगारवाले ऐका, लोखंड पत्र प्लास्टिक. भंगारवाले, भंगारवाले. अग बाई भंगारवाला आला वाटतं. ओ भंगारवाले इकडे हाय का भांगार काही? हा हाय हाय हाय, लावा गाडी. हे बघा इकडं सगळं भंगार आहे. दादा वहिनी, हे भंगारवाले आलेले आहेत ना, तर म्हटलं एवढं आपलं भंगार देऊन टाकावं. अरे आम्हाला गावात जायची तो हिशोबाने देऊन टाक. देऊ का मग? जी बिगर कामाचं आहे तीच दे, कामाचं राहू दे. बरं बरं. हा. द्या मग लवकर प्लास्टिक. हा, या इकडं, या इकडं. पता पता पिशवी घेऊन काय करायचंय? ओ भंगारवाले. आलो आलो. हे सगळं द्यायचंय का? हा हे सगळं घेऊन जा. बर बर हे पण नेऊ का? घे ती बी. घे प्लास्टिक येते घे. ओ भंगार भरपूर आहे बर का, भाव व्यवस्थित लावा. कितीने देणार? आता जे रेट चालू आहे तेच किती? 30 रुपये किलो. ओ पळा. 30 कुठं? मग 40 द्या. 40. तो तरी तीच बोलला, मी तर 25 बोलणार होतो. ए तू गपरे, तू एक तर काय बोलतोय मला काही कळत नाही. मी काय सांगते ते ऐका. एवढंच भंगार नाही ते बघा, तिकडं पण आहे, इथून तिथपर्यंत, परत तिथून तिथपर्यंत भरपूर भंगार आहे. नाही पण 40 रुपये नाही ना, आम्हाला काय रुपये 2 रुपये भेटतो त्याच्यात काय एवढं. बरं एक काम करा, 35 द्या. बर ठीक आहे. 35 ने आता मग भांगार घ्या, जास्त घ्या. आहे. तिथपर्यंत बोलले ते नांगल पण घेते का? नांगर मी आहे ना, नांगरच फिरवल तुझ्यावरून. नांगर नेलं तर कळलं ना. तेवढं सांगितलं तेवढं कर. आणि तू उद्यापासून माझ्या सांग अजिबात यायचं नाही. लय मारून तुला मी. कर गोळा चल. करा करा गोळा. नवीन आहे ना त्यो, त्याला हा. कळत नाही. मग आणायचंच कशाला? एक तर तो काय बोलतोय कळत नाही, इथं मला कळत नाही, बाकीच्या लोकांना काय कळणार आहे? दात नंतर काढ, घे आवरून. त्याला उचल साचल करायला आणलंय. असं आहे का? घ्या मग गोळा करून. हा घ्या सगळं ते उचल पटपटीतलं सगळं. तिकडचं पण घेतो ना. भंगारच ने बर का, मला बघितलंच पाहिजे काय काय नेता हे. हे पत्र द्यायचेत ना हे बी. हा पत्रे न्या. हा हा हा. चांगले पैसे येतील तुम्हाला. ए माया आणते सगळं गोळा करून. अहो कसं आहे, बरंच आहे ना, जवळपास 2 वर्षाचं भंगार आहे हे सगळं. अयो हा म्हणजे भरपूर आहे. मग भरपूर आहे. 2 व्हीलर नाही पण टेम्पो आणावं लागतं काय ना मग आपल्याला. हा? आहे का? आहे टेम्पो आहे का तुमच्याकडे? आहे ना टेम्पो आहे ना. बघा मग आता जेवढं या गाडीवर नेता येते तेवढं हा हा गोळा करून तर ठेवा आधी. हा हा. चला मग. असा झापडीतच उलटा करेल ना ह्याला. काय या भंगारवाल्यांनी कोणाला आणलेलं आहे काय माहिती. बघते नाही तर नेतील वस्तू. हा इकलं तर चांगलं होतं दे. आत्ताय अय आत्ताय काय रे? हा ही बैल डाली घेऊन जाऊ आपण. हा अरे तुला इथून तिथपर्यंत गोळा कर म्हणजे बैलगाडी कशी देते ते. अरे काय झालं, लोखंड दे लोखंड देते ना ते. हा उपटून नेऊन ना. आहे बर का. हा पण नको त्यांची काम जे असेल ते बारकाला सारख्याला गोळा कर. इकडे तिकडे कशाला बघत रे. बोलायला काय जातं, त्यांना पण आवाज देतो मी. त्यांना विचारतो ना, जर भेटलं तर भेटलं. ओ तातू ताई. काकू दिसते का रे मी? नाही ताई ताई लहान आहे अजून ते. माझं लग्न नाहीये झालेलं. नाही नाही झालं. लहान आहे ते लहान. ते येड्यान करतो कधी कधी. चाललंय काकू म्हणायला मला. ऐका इथं ना, काय करतोय तू? ये देऊन जाऊ. तुला फटकावू? कमून अरे बैलगाडी आम्हाला लागतीये, तुला माहित नाही का? डिझेल महाग झालेलं आहे. हा त्याच्यामुळे आहे ना, आम्ही आता माझ्या दादाने ठरवलंय का बैलगाडीनीच आहे ना चारा आणायचा. आता का? हा. कळलं मध्ये मध्ये नाक नको कब्जीत जाऊ. घे आवरून पटपट. पता कर पता तिकडचं गोळा भंगार. मी जातो तिकलं. हे असं काय येडं सोबत घेऊन फिरता तुम्ही? जोडीदार आहे ना हा, लहानपणापासून. जोडीदार. आणि नाही म्हणते कधी कधी काय असतं मोठं भांगार असतं एकट्याला नाही उचलत नाही. अहो पण ह्याच्या पायी आहे ना, एखाद्या वेळेस आहे ना तुमचं नुकसान होईल माहिती का? तुम्हाला भंगारच भेटायचं नाही. नाही लय वेळा झालेलं आहे नुकसान. झालेलं आहे ना. आता काय जोडीदार आहे. बरं मग तुम्ही काय इथं गप्पा मारत बसले?
करा ना गोळा तिकडचं. हा हा आवरा करा काम. कुठून ध्यान भेटले काय माहिती. दादा आणि वहिनीला पण आताच गावात जायचं होतं. इकलं पण चांगलं आहे लोटन. तो ना आगताय आगताय. इकले इकले इकले. काय कुठे भांगार? अरे बांधाल बांधे हे बघ तो ना. हा? अरे आपल्याला आता भंगालचं काम करायला ते गलत नाही. कुठं होतं? इथं होतं या डब्यामध्ये भेटलं मला. अरे असली त्यांचं त्यांना देऊन टाकायला पाहिजे आपण. का त्याला देऊन टाक. ओ नाही आपल्याला हुंदाई नाही. हा अरे आपण कल आपल्याला काय गलत आहे भंगाली काय ती. तुला अक्कल आहे का? मेंदूचा भाग आहे का? कशाला हरामाचं आपल्याला? त्यांचं कष्टाचं त्यांना देऊन टाकू ना, कष्ट करून खाऊ ना. नाही नाही नको. आपल्याला लावून दे. आले आपले दिवस बदलतील ना. कतलं दाल तो नाहीये. अरे फुकटचा खाऊन कधी कोण दिवस फुकटचा खाऊन कोणा दिवस बदलले त्याचं त्यांना देऊन टाकू आपण. काम करायचं आणि इमानदारीने करायचं. नाही माझ्या तुझी माझी दोस्ती संपली बघ. परत सांगितलं नाही म्हणशील. ओ अले नाही ना. अरे आपल्याला हुंदाई नाहीये. नको नाही म्हणजे म्हणजे काय? नाही काय भांडणं चाललंय? तुम्ही का मारामारी करताय? अरे का मारतोय त्याला? काय मार ऐकत नाही कोणत्या गोष्टी. ऐकत नाही. अरे मग तुम्ही तुमच्या इकडे जाऊन भांडणं करा. इथं आमच्या दारात काय भांडणं करताय? ऐकत नाही त्याच्यावरनं. आजूबाजूची लोक काय म्हणतील आम्हाला? एक तर आधीच माझ्या दादा वहिनी घरात नाहीयेत आणि तुम्ही इथं येऊन मारामारी करतायत. तू शांत राहा नाही तर परत लय मारीन तुला. ए तुमची भंगार गोळा करून झाला असलं ना तर लवकर आहे ना ते बघा किती आहे. अहो तसं नाही. तुमची लय मोठी वस्तू आहे ना या कॅरेट मध्ये याला सापडली. अयो अरे ही तर दादाची चैन आहे. तरीच आहे ना 1.5 महिना झाला बर का दादा चैन शोधतोय आणि ना इथं ती अडकली असणार आहे आणि पडली असणार आहे. 1.5 महिना झाले दादा ती चैन शोधून शोधून पारवा आणि इथं तुम्हाला सांगू का मी याला मारित काय होतं माहिती का? त्यांना द्यायचं नाही. आपण विकू आणि आपण आईश करू. पैसे आपल्याला ठेवून घेऊ. याच्यामुळे त्याला हानीत होतो. काय करायचं मला हरामाचा पैसा घेऊन? आम्हाला जेवढं कष्टाचं तेवढंच पुरतो ना आपल्याला. हरामाचा पैसा पुरतो कधी? पुरतो कधी? परत तुझी माझ्या दोस्ती संपल्या जातो लगेच नाही. आले नाही. पाय पाय निघतो निघ. चल असले मित्र नको मला. बरं झालं बर का तुम्ही खरंच आहे ना भंगारवाले जरी असले ना तरी सुद्धा इमानदार आहेत. नाहीतर ना आजकाल एवढं इमानदार कोण नाही हो ह्या जगात. एवढी मोठी चैन चैन काय गोफच आहे हा. आम्ही ना थोडक्यात सोडूनच दिला होता विचार ह्या चैनीचा. पण बरं झालं बर का. तसं नाही. आपल्याला कसं इमानदारी आवडते. मी इमानदारीनेच काम करणार आहे. अहो मी लोखंड विकू हे भांगार विकू ना मोठी कंपनी टाकणार आहे. लोखंडाची अशी साळ्या बनवायची आणि ती एक कंपनी अजून 4 कंपन्या होत्या 5 कंपन्या 8 कंपन्या अशी लय मोठं मोठं स्वप्न आहे माझं. सगळं इमानदारीने. बरं ऐका ना मला जरा तुमच्या बरोबर थोडं बोलायचंय. तिकडं चालतं का थोडस? आपला भाव ठरला ना 35 रुपये ठरलंय ना. अहो ते भावाचं नाही मला जरा दुसरं बोलायचं होतं. हे भंगारचं राहू द्या. हा दुसरा विषय बोलायचं होतं एक. हा चला ना तिकडे आंब्याकडे जाऊ. चला चला. विषय असा होता हे बघा माझा दादा आहे ना मला सोयरीक बघतोय. चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे बघा चांगली सोयरी चांगली. अहो तसं नाही. मग? आता तुम्हाला खरं सांगू का मला आहे ना इमानदार आणि मेहनती कष्टाळू असा मुलगा पाहिजे. आणि तुमची इमानदारी बघता खरं सांगू का मला तुम्ही खूप आवडलेत. अहो पण तुम्ही कुठं मी कुठं मी आपला असं भांगार गोळा करीतो म्हणजे पैसे येतात बरं का चांगले. घरदार बी चांगले माझं आणि एकूण ते एकच आहे. पण तुमचं आणि माझं कसं जुळायचं? अहो त्याचा विचार तुम्ही नका करू बेटा काल. आणि ना माझ्या दादाची ना मी खूप लाडकी आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ. नाही तेवढं आहे. मला काय म्हणजे माझं म्हणणं नाहीये. मला बी मस्त आवडल्यात तुम्ही. पण आता बोलणार कसं ना? तुम्ही तर डायरेक्ट बोलू शकता मी राहिलो भांगारवाला. मी फक्त विचारणार भांगार आहे का प्रेम आहे का थोडी विचारणार. अहो तसं नाही. हे बघा भंगार विकलं काय किंवा दुसरं काम केलं काय काम हे शेवटी कामच असतं. मग त्यात छोटं मोठं असं काहीच नाही. तसं नाही. माझी मोठी मोठी स्वप्न आहेत ना. तुम्हाला म्हणलं का मी कंपनी टाकणार आहे? अहो मग तेच तर मी तुम्हाला सांगते ना तुमची एवढी मोठी मोठी स्वप्न आहेत
तुमच्या जेव्हा कंपन्या होतील त्यावेळेस बघू. पण असं काही नाही माझं म्हणजे मला अशी लालसा नाहीये कुठल्या गोष्टीची. मला फक्त इमानदार पोरगा पाहिजे होता. तसं आहे, मग तुम्ही म्हणता तसं, पण घरच्यांनी ऐकलं पाहिजे तुमच्या. अहो मी म्हणले ना, मी समजवते. माझा दादा तसं चांगला आहे. हा का? हा, माझं ऐकून घेईल तो. बरं, एवढं सगळं झालं, हा. आपण एकमेकांना नावच विचारलं नाही. नुसतं नाही तर तू लग्न झालं बी म्हणायचे हो भांगारवाले या की इकडे, असं नको व्हायला. तुम्ही आता काही पण बोलायला मग लागले मला बरं म्हणावं का? लागेल हो भांगारवाल्यांची बायको एक इकडे. तसं नाही, माझं नाव संगीता आहे. आणि माझं नाव अक्षय. बर बर चालतंय. बरं आता उतर ना. राजे भाऊ कुठे गेलते? गावाला गेलो होतो जरा. गावाला होय? हा हा. का हो? काय इकडे नाही, काय करीत होती? मळ्यात गेलतो दारे धरायला. बर त्या आंब्या खाली आहे ना तुमची बहीण. हा. मी कोण आहे काय नव्हतं, गप्पा चालल्यात. गप्पा हा ते. मला तर वाटलं लफडच आहे त्यांचं. तशी नाही करणार बहीण. लग्नाचे आणि ते बोलत आहेत. हा. हा. खरं नसलं वाटत तर काय दाखवतो. कोणी येणार होतं का घरी? अहो भंगारवाल्याचं नव्हतं का आपण चाललो तेव्हा आलेला. ती भांगारवाला होतं, त्याचा काही विषय आहे? तेव्हा तिने भांगार दिला असेल, ती गेलं असेल. मा नसलं बरं वाटत तर याला विचारा नेलेला. बरं निळ्या. खरंय ते. खरं? मी बी होतो यांच्या संग. मग आता तिथेच आहेत काय ती? हा. तिथेच आहेत. नक्की ना? हा. ए नाही तर भावटपणा नका काही सांगू बरं का मोकरा. तुम्ही डोळ्याला पहा तुमच्या. बरं तुला चल, मी चला, बावळट चला. सांगा ना, नाही नाही नाही, तसं नाही सांगणार तू. हा. हिने काय उद्योग वाढून ठेवला इथं घरी मोठं आंब्यात झाड आहे ना तुमचं बांधावरलं. हा. तिथं आहेत. तिथं इथं. हा, इकडून वा थोडं ते दिसतो ना आपण. इकून का? हा इकडून वा असं. मागून जरा. मी काय म्हणतो, हम्म. ऐका ना, चला. असं कोणी बघा. बघा. अहो तुम्हाला ए! काय कळतं का? हे काय लाड आहे? काय चाललंय तुमचं इथे? अहो काही लाड काय रे? आहे नाही तुम्हाला. काय करीत होतो इथं इथं बसून? कुशल भंगारवाल्याला घेऊन बसला. बसून दोघांनी आंबा खाल्ला इकडून. हा. हा. ओ, असा आंबा खात्यात काय? चांगलं बघितलंय आम्ही. तुम्ही काय पण बोलू नका. मी तुम्हाला आधीच सांगते. आम्ही आम्ही सारं ऐकलंय. ए बरं हे कोण आहे? कोण आहे तुम्हाला दिसायला का? अरे हे तर भांगारवाल्या काय करतोय इथं तू? वहिनी, तू जरा आरडाओरडा कमी करशील का? आधी ऐकून घे. काय ऐकायचं भंगारवाल्याला घेऊन बसल्यावर सारी चौ घातली, आमचं सारे नाक गेलं. अगं मी काय म्हणते ऐकून तर घे. तू आरडाओरडा थोडा कमी कर. बरं सांगा काय. दादा हे काय? बघ, मी तुला सांगते, भंगारवालाच येतो. हा. सकाळी भंगार घ्यायला हा हा आपल्या ते इथं आला आम्ही होता. गेलो तेव्हा तिथेच आलताच ना. तू एवढं बोलतोय ना, पण हे बघ. अरे बापरे, अरे ही चेन हा, कुठं सापडली तुला ही? मला नाही, मग? याला सापडली. अरे 1.5 महिना झाला ही चेन मी बघतोय. आणि हे बघ दादा, याच्या जागी जर दुसरा भंगारवाला असता ना, तो आहे ना काहीच न बोलता घेऊन गेला असता. पण ह्यानी मी तिथं नसताना मला आवाज देऊन माझ्या हातात चेन टेकवली. म्हणजे अरे याला सापडली का? हो, ह्याला सापडली. बरं काय हरकत नाही, म्हणून बसली होती का तू? म्हणून नव्हते बसले. ऐक दादा, हे बघ, तू पण मला आता सोयरिकी बघतोय. अरे सोयरिकी बरोबर, तू माझं पूर्ण ऐकून बरं घे हा दादा. हा तू मला बोल. सोयरीक बघतोय. आणि हा फक्त भंगारवाला आहे म्हणून नाही, त्याची स्वप्न आहे ना खूप मोठी मोठी आहेत. हा. त्याला आहे ना 4 कंपन्या टाकायच्या आहेत. हा. हा, तो नुसतं एवढ्यावरच नाही राहणार, भंगाराच्या 4 कंपन्या टाकायच्या आहेत. आणि त्याचं काही कमी नाही, स्वतःच घर आहे त्याला, आई वडील आहेत, सगळे. आणि मला तो काय म्हणला, तुला सुखात ठेवल एवढं तर मी कमवतोय. बर मग दुसरं बघण्यापेक्षा तुला माहिती माझी काय अपेक्षा होती. मला फक्त इमानदार पोरगा पाहिजे होता, अरे, कष्टाळू पोरगा पाहिजे ताडे होता. मला तुझं सगळं पटतंय, पण ऐक. हो राम राम. राम राम सरपंच, राम 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 राम. अहो ते सरपंच काय झालं, ही बंगारवाला आलता हा. आणि ती माई 1.5 महिना झाली हो ही चेन हरवलेली. हा. आणि ती सापडतच नव्हती, 1.5 महिना झालं. हो, हा. आणि मग ती त्या बंगारवाल्याला सापडली आणि त्यांनी त्या बहिणीकडे दिली. हा. तर ती काय झालंय आता आता ह्यो या चेनी पाय उलटा उद्योग व्हायचे माग आलाय. हा. पण काय हरकत नाही, बघू आपण काय समजदार करून. आता बहीण काय म्हणती, हा. आता तिचं पहिल्यापासून असं म्हणणं होतं, हा. मला नवरा करायचा, इमानदार करायचा, हा. किंवा तो माणुसकीचा असावा किंवा विश्वासी का असावा, बरं. असं तिचं पहिल्यापासून म्हणणं होतं. दरवेळेची सापडली त्यांनी दिली. दिली म्हण. हा. अरे, हा. काय भारी, इमानदार तर- आहे म्हणायचं. काय करायचं आपल्याला आरामाचं, हा, कष्टाचंच बरं. इमानदार आहे आणि म्हणायचं. मग मी काय करतोय, बहिणीला सोयरी की बघतोयच ना. हा. अबे बघ, आता काय होतं, जी पसंत तिचं होईल काय ती होईल. म्हणाली? आता तिचं मी- म्हणणं असं आलं, मीच दादाला म्हणते की मग बघ होत असलं तर. मग मी त्यांच्या बरोबर तेच बोलत होते, तेवढ्याच दादा आणि वहिनी आले आणि त्यांनी काहीतरी गैरसमज करून घेतला वाटतं, मलाच नाही माहिती. हा. आल्या आल्या मला बोलायला लागले लगेच, हा, इथंच का बसली आणि पण बोलायला लागली. चांगलं आहे ना. अहो, तर इमानदार जर तिला पाहिजे आणि तिला जर पसंत जर असेल तर काय अडचण नाही. सरपंच आणि सरपंच- माझं काय म्हणणं आलं की बाबा गावात लोक काय म्हणते राव. लोक काय म्हणते त्याच्यावर जायचं नाही. तुमच्या हा, लक्षात हा, आला हा, विषय. हा. इमानदार तिला आवडला आणि असं इमानदार कोण आहे जगामध्ये? पण सरपंच एवढ्या वस्तू नाही ना हो. आहेत काही इमानदार आहेत. आहेत ना, बरोबर आहे, बोटा बोलण्यासारखे तो. बोटावर बांधण्यासारखे इमानदार आहेत. बघा ना, बरोबर आहे ना. तेवढी चेन आणि यांनी परत केली म्हटल्याच्या नंतर
तो म्हणजे आणि घेऊन जाऊ शकत होता ना हो. हा, घेऊन त्याला काय अडचण होती भंगारमध्ये त्यांनी आणि घेऊन गेला असता. सरपंच साहेब फक्त त्या गोष्टीवर नाही, त्याची स्वप्न पण मोठी आहेत. त्याला 4 कंपन्या खोलायच्या आहेत. अरे बापरे, 4 बरं. कंपन्या. करेन ना, का नाही करणार? इमानदारी सगळं काही होतं. हा. आलं का लक्षात? काय नाही, करून टाका. आहे ना तिची इच्छा, काय नाही, चांगलं होईल. बरे तुला काय वाटते? काय सरपंच बोलते ती काय? नाही बरोबर आहे सगळं. नाही तर तू माग दाराची गहना माया उद्योग नको वाढू. आता काय असेल ती तोंडावर बोल. नाही तसं काय नाही, त्या म्हणतात तर त्यांच्या तिला मनात- पसंत आहे ना, करून टाका. बरं काय हरकत जाऊ नाही द्या. सरपंच. एक जा काम जा करा, देऊ चला लावू. आपण मुहूर्त काढून लावू. बरं बरं चला. काय फरक हा पडतो? काय नाही काय भाऊ द्या. भांगारचा तो एक व्यवसाय आहे अहो, ना. व्यवसाय झाला कोणता व्यवसाय आहे जरी ना, कोणता त्याने जरी काय केला फरक तरी पडतो? मग व्यवसायचे ते चला, बरं काढू मुहूर्त. चला 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 चहा पाणी पाजा. चला चला चहा घेऊ. चला.